नगरपालिका करत नाही असं कुणाच्याही मनामध्ये येता कामा नये। ही खबरदारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या शहरामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी घेते याची पण जाणीव आपण सर्व सहकार्यांनी या निमित्तानं ठेवली पाहिजे। आज ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे त्यांना निश्चितपणे सन्मानाची वागणूक त्यांना योग्य पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी मान सन्मान देऊ। पण उद्याच्याला आल्यानंतर लगेच आम्हाला तिकीट मिळालंच पाहिजे असाही तुम्ही आम्ही जाऊ नका। आम्ही योग्य पद्धतीनं योग्य लोकांना त्या ठिकाणी संधी देण्याचं काम करू। हे आमचा राजेंद्र साळुंखे तर माझाच कार्यकर्ता कुठं बिघडला होता केला होता कुणाला माहिती माझाच कार्यकर्ता, पण त्याला कळलं की आपण फिरून आल्यानंतर पुन्हा रात्री आपल्या योग्य पद्धतीनंच दावणीला गेलं पाहिजे। आमच्या ग्रामीण भागात आम्ही जनावर मोकळी सोडतो जावा कुठं खाऊन पिऊन या रात्री आल्यानंतर ती बरोबर दावणीलाच येते आणि ती 50 दावणीला असली तरी माझा नंबर पहिला असेल तर मी पहिल्या दावणीला जातो, संजोगचा 7वा असेल तर ती 7व्या दावणीला जाऊन बसतो। असं एवढी जनावर मुकी जनावर ही असं करतात जुन्या लोकांना माहिती असेल। आताच्या पोरांना दावणी बिवणी काही करायचं नाही पण हरकत नाही, हळूहळू आपण त्यांना समजून सांगतो। पण या पद्धतीनं आपल्या लोकांनी त्या ठिकाणी राहिलं पाहिजे। आता भाजप शिवसेना सगळ्यांना म्हणतात या तुला तिकीट देतो, या तुला तिकीट देतो, जागा ये आणि चौकाचा बोलतात आणि नंतर म्हणतात इथं माझा विचारच करत। अरे तुमचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच करेल, दुसरे नाही करणार। हे बाकीचे जण तेवढ्या पुरता काहीतरी खातून मातून सांगतील त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं आम्ही साहेबांचे सल्ला घेतो, आम्ही सांगितलं की फायदा त्याच्यामध्ये पुन्हा बदलतात, त्यांच्यात सांगितलं की आमदारांनी सांगितलं की आमचा जॅकेटवाला एक खासदार हसती ती जॅकेट जाणी कुरू घेतोय आणि त्याला 12 वर्षाचा कुणी विचारत नव्हतो पण इथं गड्याचा 0 वाढलाय काय विचारताच नाही। 12 वाढत कुणी विचारत नव्हतं गड्याला, पण ठीक आहे त्याचा मान सन्मान त्याचा आदर मी करतो। नाहीतर लगेच बघा अजित पवार घसरले, अजित पवार घसरणारा नाही याचाच कसं होता तेव्हापासून काय झालं मला आता सारखं बोलताना बरोबर कुठला शब्द आला पाहिजे ती बोलून वापरूनच बोलतो करू नका। तर त्या पद्धतीनं ही सगळी माणसं आहेत आणि त्याच्यामुळं त्याच्यात एक वाक्यता नाही दिल्लीतनं भेटेन आम्ही मुख्यमंत्र्याकडे पुणे मंत्र्याकडे येईल, खासदाराकडे येईल, आमदाराकडे येईल, अध्यक्षाकडे येईल, RSS कडे येईल, असलं सगळं काही काही होईल। आता त्या भाजपांना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आता सहानुभूती वाटायला लागली, महाराजांच्या बद्दल आधार वाटायला लागला। और यांच्याच काही लोकांनी महाराजांचा इतिहास खरा इतिहास जगाच्या पुढे जाऊ नये म्हणून कुणी काम केलं। महाराजांना राज्याभिषेक करत असताना कुणी अडवलं, कुणी त्याच्यामध्ये खोडा घालण्याचं काम केलं, हे काय विसरलो का आपण? हे लक्षात ठेवा, त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, त्यांच्या ओठात एक आहे त्यांच्या पोटात एक आहे। परवा यांच्या RSSचा एक नेते म्हणाले की 1000 वर्ष जे सरकार आलं नव्हतं, 1000 वर्ष जे सरकार यावं अशा प्रकारची वाट बघत होतं ते सरकार आता आले। म्हणजे काय 350-400 वर्षापूर्वी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती, तो कारभार देखील तुम्हाला मान्य नाही का? तुम्ही 1000 वर्षाची भाषा करता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखील कारकिर्दीला त्या ठिकाणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात। याचा जाब जनता तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागेल। जनता येडीखुळी नाहीये, जनतेला कळतंय की सरकारमध्ये आल्यानंतर कसे हे आपलं रंग बदलायचं काम करतायत आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेण्याचं काम करतायत। त्याबद्दलचा पण विचार आपण सर्व कार्यकर्त्यांनी या निमित्ताने केला पाहिजे। अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे। भुयारी मार्ग 10 महिन्यात आपण मार्ग पूर्ण केले चांगल्या पद्धतीनं। आपल्याला आता उद्यानं किंवा शाळा इथं सुरक्षिततेचा विचार करायचा। आताच विनोद नरे आणि बाकीचे कार्यकर्ते सांगत होते, मी मंगलाला सांगितलं
की कॉन्ट्रॅक्ट बेसवर आपण तिथं सुरक्षितता देण्याचं काम करू. हे शेवटी आपल्या सर्वांचं उद्यानं चांगलीच राहिली पाहिजे, क्रीडांगण चांगलीच राहिली पाहिजे. माझं असणारी शाळाच्या इमारती उत्तम राहिल्या पाहिजेत. या पद्धतीचं काम त्या ठिकाणी चाललंय. आज या मेळाव्याला मला यायला उशीर लागला, त्याच्यामुळे बराच काळ तुम्हाला थांबावं लागलं. परंतु या मेळाव्याच्या निमित्तानं माझा मयूर कलाटे, राकेश नकाते, कुणाल धोपटे हे सगळे कार्यकर्ते राबले आणि त्याच्यामुळे एक चांगल्या प्रकारचा हा मेळावा इथं आयोजित करता आला. आणि तुम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येने इथं उपस्थित दाखवल्यामुळं काय या शहराच्या जडणघडणी करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून चाललेलं आहे हे सांगण्याचं काम केलंय. आता भारतीय जनता पक्ष बोर्ड लावतोय. आता पिंपरी चिंचवड मध्ये भाजपचं सरकार, अरे इथं सरकार नाही महानगरपालिका आहे, सरकार केंद्रातून राज्यात आले ना. आता ती बघा ना, ही आमचा आम्हाला बघू द्या. इकडे हात घालायला निघाला, निघल तिथं हात चाललाय, निघल ते पैसे सरकार. अशा पद्धतीचं निव्वळ स्वार्थाने बरगटलेली ही माणसं आहेत. सगळं आपापलेले, सगळं मला हवं, सगळं मला हवं. आपण विकास चांगला केला, त्या विकासाची पोचपावती माझ्या पिंपरी चिंचवडची जनता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो. आणि त्या विश्वासाला हे शहर कदापि तडा जाऊन देणार नाही याबद्दलची खात्री बाळगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरदचंद्रजी पवार साहेब, शरदचंद्रजी पवार साहेब, दुसरं काढलं साहेब, या ठिकाणी सर्व उपस्थितांना विनंती, राष्ट्रगीताच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. सर्व उपस्थितांचं या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा आदरपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या उपस्थितीबद्दल शतशः आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.